दासबोधासारखा अपूर्व ग्रंथ लिहून मानव कल्याणाचा मंत्र देणारे समर्थ रामदासांच्या जन्मभूमीला आज भेट देऊया। श्री समर्थ रामदास समाजकारणाची अचूक सांगड घालत देशभ्रमंती तीर्थाटन करणारे महापुरुष। तरुणांना बलोपासनेचे महत्त्व सांगताना बलशाली हनुमानाची उपासना आणि त्यातून पुन्हा बलशाली पिढी घडवण्याचा प्रयत्न। दासबोधासारखा अपूर्व ग्रंथ लिहून मानव कल्याणाचा मंत्र देणारे समर्थ रामदासांच्या जन्मभूमीला आज भेट देऊया। हे आहे जालना जिल्ह्यातील जाम गाव, जे आज जाम समर्थ या नावानेच ओळखलं जातं। नारायण ठोसर अर्थात समर्थ रामदासांच्या अनेक पिढ्या इथे वास्तव्याला होत्या। मूळ बिदर येथील असलेले कृष्णाजी पंत स्थलांतरित होऊन बीड नजीक आले आणि त्याच घराण्यातील दशरथ पंत यांनी वडगाव पांढरीची निवड केली। हे वडगाव म्हणजे आजचे जाम समर्थ। या घराण्यात पिढ्यानपिढ्या श्रीराम उपासना होत होती। जाम समर्थ हे गाव औरंगाबादपासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर आहे। अंबड मार्गे जाणे उचित ठरते, कारण हा रस्ता आता अधिक चांगला झाला आहे। या गावात प्रवेश करताना मार्ग लहान असला तरी पुढे आपण जेव्हा समर्थांच्या जन्म ठिकाणी जातो तेव्हा मात्र मुग्ध होऊन जातो। मंदिर फार मोठं नाही, मात्र मंदिराचा आवार खूप मोठा आहे, प्रशस्त आहे। विशेष म्हणजे येथील विश्वस्त मंडळानं भाविकांना राहण्याची सोय देखील केली आहे। यामुळे जांबेला भेट देणं आणि मुक्काम करणं सहज शक्य आहे। समर्थांच्या स्पर्शाने पावनभूमीत आल्यावर त्यांचं जन्म ठिकाण आणि सध्या इथे असलेल्या समर्थांच्या मंदिरात आपण जाऊ। सूर्याजी पंत ठोसर आणि आई रेणुकाबाई, त्यांना राणूबाई म्हणत, यांच्या पोटी जन्मलेला नारायण पुढे रामदास होतो आणि कालांतराने आपल्या उपासनेने समर्थ बनतो। हे विलक्षण आहे। राणूबाई या संत एकनाथ महाराज यांच्या कुळातील। सूर्याजी पंत यांना 2 अपत्ये, त्यातील धाकटा नारायण। वैराग्य आणि विरक्ती भिनलेला हा नारायण समर्थांच्या आयुष्यात राम भक्ती आणि हनुमंताच्या उपासनेला अधिक महत्त्व, म्हणूनच त्यांच्या चरित्रात या देवतांचा प्रभाव मोठा आहे। या मंदिरात आपल्याला समर्थांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचं चित्रमय दर्शन देखील होतं। या 15-20 चित्रातून ठळक घटना समोर येतात। जन्मापासून सुरू होणारा हा पट, चिंता करतो विश्वाची म्हणणारा इवलासा नारायण, व्यायाम बलोपासना करणारा बोहल्यावरून निघून जाणारा नारायण, ते पुढे त्यांची भ्रमंती, त्यांची साधना आणि लिखाण कार्य। हा घटनापट आपण पाहत राहतो आणि पाहतच राहतो। यावरून या योगी पुरुषाचं जीवन महात्म्य आपल्या लक्षात येतं। जीवन महात्म्य कळल्यावर ही मोहक मूर्ती अधिकच प्रभावित करते। मंदिर सभामंडपातून बाहेर आल्यावर उजव्या हाताला हा प्रशस्त आवार संस्थानाने बऱ्यापैकी नीट नेटका केल्यानं काही काळ विश्रांती घेत श्रमपरिहार करणं शक्य आहे। या परिसरातील चैतन्य वेगळी अनुभूती देऊन जातं। मंदिर
आधुनिक असलं तरी हे समर्थांचं जन्म ठिकाण असल्यानं याची महती मोठी आहे. समर्थांच्या भारतभर असलेल्या शिष्य संप्रदायाला हे मंदिर आजही चुंबकासारखं आकर्षित करतं. हे मंदिर बघून झाल्यावर आता आपण जाऊयात प्रत्यक्ष समर्थांच्या देवालयाकडं, म्हणजे त्यांच्या नित्यपूजेतील श्रीराम मूर्तींचं दर्शन घ्यायला, जिथे आता भव्य मंदिर आहे आणि प्राचीन मंदिराचं रूप देखील बघता येतं. दगडी बांधकामातील हे मंदिर अधिक आकर्षक आहे. समर्थांच्या कुटुंबाच्या पूजेतील श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची सुंदर पितळी धातूची मूर्ती कोरीव आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य लक्षात आलंय? नाही ना? या मूर्तीकडे बघितल्यावर लक्षात येईल की सीता ही रामाच्या उजव्या हाताला आहे आणि लक्ष्मण डावीकडे. साधारणतः सगळीकडे सीता रामाच्या डाव्या हाताला दिसते. इथे हा फरक आहे. बोहल्यावरून निघालेला नारायण नाशिक पंचवटीत आला आणि पुढे नाशिकपासून जवळच असलेल्या टाकळीत वास्तव्य केलं, साधना केली. दिनक्रमात राम नाम जप महत्त्वाचा होता. 12 वर्ष नारायणाने इथे साधना केल्याचे दाखले आहेत. हिमालयापासून 4 धाम आणि संपूर्ण भारत भ्रमंती करताना समर्थांनी श्रीराम उपासना आणि मारुती हनुमान भक्तीचा परिचय दिला. मारुती मंदिरांची स्थापना हा त्यांच्या तीर्थयात्रेतील अविभाज्य भाग होता. महाराष्ट्रात किमान 40 ठिकाणी त्यांनी मारुती मंदिरांची स्थापना केली आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिणेत 7 ते 8 ठिकाणी आणि उत्तरेत हिमालय क्षेत्रात सुमारे 5 मंदिरं त्यांनी उभी केली आहेत. रामदास स्वामींच्या श्रीरामाचं दर्शन घेत जय जय रघुवीर समर्थ म्हणत आपली दिंडी आल्या वाटेने परत जाते.